गुड मॉर्निंग फ्रेंड्स. गुड मॉर्निंग. झाला चहा पाणी नाश्ता? हा. बरं, ठीक आहे. तर मुलांना आणि मुलींना आपण वेगवेगळे माणसाने वेगवेगळे वावरण्यासाठी जगण्यासाठी नियम बनवलेले असतात. जसं की आपला भारत देश पाहिला तर हा एका नियमावलीनुसार चालतो. कोणत्या नियमानुसार? तर संविधानिक नियम बनवलेले आहेत त्या नियमानुसार चालतो. त्याचप्रमाणे त्याने नियमन दिलेल्या कायद्यानुसार चालतो. आता वेगवेगळ्या शासकीय प्रणाली असतील तर या शासकीय प्रणालीमध्ये काही नियम असतात त्याच्यानुसार त्या शासकीय प्रणाली किंवा शासकीय आस्थापना चालू असतात. त्याचप्रमाणे भाषेचा जर विषय केला तर भाषा ही नियमानुसार बनलेली असते, व्याकरणदृष्ट्या नियमानुसार बनलेली असते. आज आपण त्याचाच अभ्यास करणार आहोत. त्याच्यामध्ये विविध एकूण शब्दांच्या मराठी भाषेच्या एकूण शब्दांच्या 8 जाती आहेत. त्यापैकी त्याचा मुख्य 2 प्रकार पडतात. एक म्हणजे विकारी, दुसरं अविकारी. शब्दांची एकूण किती जाती पडतात? शब्दांचे एकूण 8. एकूण 8 आणि त्याचे 2 भागात विभाजन होतं. 2 भागात विभाजन. विकारी आणि दुसरं अविकारी. शब्दांचे एकूण जाती 8. शब्दांची एकूण जाती किती? 8. आणि त्याचे 2 भागात विभाजन केलं जातं, विकारी आणि अविकारी. विकारी आणि अविकारी. तर मग विकारी विषय आपण पाहूया. विकारी प्रकार हा पाहूया आपण. विकारी. तर विकारी काय म्हणजे मित्रांनो, ज्याच्या लिंग वचन विभक्तीनुसार, आता मी सांगतो विकारीमध्ये येणाऱ्या शब्दांच्या जाती कोणत्या? 4 आहेत. कोणत्या? नाम, सर्वनाम, विशेषण आणि शेवटचं काय? क्रियापद. ह्या 4 शब्दांच्या जाती याच्यात लिंग, वचन आणि विभक्ती हे 3 घटक आहेत. लिंग, वचन, विभक्ती यानुसार बदल होतो म्हणून याला काय विकारी म्हणलं जातं. लिंग, वचन, विभक्तीनुसार ज्या प्रकारामध्ये विभाजन होतं त्यालाच काय विकारी म्हणतात. तर याच्यात लिंग, वचन, विभक्तीनुसार बदल होतो. दुसरं म्हणजे शब्दांच्या ज्या दुसऱ्या 4 जाती आहेत त्या येतात अविकारीमध्ये. त्याच्यातून पहिले क्रिया, विशेषण, अवयव. दुसरा आहे शब्दयोगी अव्यय. तिसरा आहे उभयान्वयी अव्यय. चौथा आहे केवळ प्रयोगी अव्यय. याच्यात मित्रांनो एक गोष्ट लक्षात घ्यायची, लिंग, वचन, विभक्तीनुसार याच्यात बदल होत नाही. विकारीमध्ये लिंग, वचन, विभक्तीनुसार बदल होतो. अविकारीमध्ये लिंग, वचन, विभक्तीनुसार या 4 शब्दांच्या जातीमध्ये बदल होत नाही. तर आपण विकारीमधला पहिला घटक, उपघटक कोणता होता?
कोण सांगतंय? अविकारी विकारी मधला नाम. नाम काय म्हणू शकतो आपण नामला? आपल्या बोलीभाषेतून विचार केला तर म्हणजे नाम म्हणजे असतं, व्यक्तीला असतं, वस्तूला असतं, पदार्थांना असतं, वस्तूंना असतं. मग याच्यावरून काय व्याख्या करू शकतो आपण? व्यक्ती, प्राणी, वस्तू किंवा भाव दर्शवणारे शब्द म्हणजे नाम. काय? वस्तू, प्राणी, व्यक्ती. वस्तू, प्राणी, व्यक्ती किंवा भाव दर्शवणारे शब्द म्हणजे नाम. शब्द म्हणजे नाम. आलं लक्षात? काय? वस्तू, प्राणी, व्यक्ती किंवा भाव दर्शवणारे शब्द म्हणजे नाम. तर मग आपण याचे काही उदाहरणं पाहूया. नाम. तर मग आता व्यक्तींची नाव सांगू शकता का मला? की दिलेलं व्यक्तीला नाव आहे, सांगा बरं व्यक्तींचे नाव. आदर्श आहे, अभिराज आहे, मग आदेश आहे, साक्षी आहे, सायली आहे, असे अनेक व्यक्तींचे नाव झाले. त्याला दिलेलं नाव. प्राण्यांचा विचार केला मग आपण एखादं प्राणी आला समजा, तर आपण त्याला म्हणतो प्राणी आला. त्याला एक विशिष्ट नाव दिलेलं असतं. काय नाव असतं त्या प्राण्याचं? मग सांगा एखादं उदाहरण. म्हैस असेल, बैल असेल, मग आता बिबटे असेल. ही देखील व्यक्तींचे प्राण्यांचे नावे झाले. मग वस्तूंचा विचार केला तर पुस्तक असेल, खुर्ची असेल, हा बोर्ड असेल, हा डस्टर असेल. यांना दिलेले नाव म्हणजे काय? तर नाम एक प्रकारचं. मग मित्रांनो, ही नाम संकल्पना समजली का तुम्हाला? तर या नाम या संकल्पनेमध्ये नामाचे एकूण 3 उपप्रकार पडतात. कोणते? सामान्य नाम, विशेष नाम आणि भाववाचक नाम. सामान्य नाम, दुसरं विशेष नाम, आणि तिसरं भाववाचक नाम. किती प्रकार पडतात त्याचे नामाचे उपप्रकार? 3. नामाचे 3 उपप्रकार आहेत. लक्षात ठेवायचे. सामान्य नाम, विशेष नाम, भाववाचक नाम. आलं लक्षात? पुसूया. हो. वाचून घ्यायचे. वाच, दिव्या वाच. सामान्य नाम, विशेष नाम, भाववाचक नाम. ओके, बरोबर समजले तुम्हाला. तर आपण काय पाहिलं या घटकामध्ये आत्ताच्या? तर अशा प्रकारे आज आपण हा नाम शब्दांच्या जाती, त्याच्यापैकी विकारी मुख्य म्हणजे 2 विकारी आणि अविकारी. मग विकारीमध्ये कामच्या पाहिल्या नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियापद. त्याच्यातील थोडक्यात त्यांची माहिती करून घेतली. विकारीमध्ये कोणत्या 4 जाती? सांगा बरं. क्रियाविशेषण अव्यय, शब्दयोगी अव्यय, उभयान्वयी अव्यय, केवल प्रयोगी अव्यय. या 4 जातींचा आपण कोणत्या प्रकारात माहिती पाहिली? अविकारी. विकारीची इकडं नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियापद. त्याच्यामधील पहिला घटक म्हणजे आपण काय पाहिला? नाम.
नाम पाहिला, नामाची ती व्याख्या वगैरे पाहिली आणि त्याच्यानंतर त्याचे 3 प्रकार पाहिले. कोणते 3 प्रकार पाहिले? त्याचे कोणते 3 प्रकार सांग बरं? सामान्य नाम, बरोबर. दुसरं सांग. सांग छान सांग. विशेष नाम, भाववाचक नाम. भाववाचक नाम. बरोबर, समजलंय तुम्हाला. भाववाचक नाम. तर अशा प्रकारे आज आपण हा उपघटक नामाविषयी, नामाच्या जातींपैकी नाम हे पाहिलेलं आहे. धन्यवाद. समजलं सर्वांना? कर बंद.